औरंगजेब पवित्र व्यक्ती होता. औरंगजेबाला केवळ राजकारणासाठी बदनाम केलं जातंय. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेखनं उधळली मुक्ताफळं. वारीमुळे रस्ता जाम होतो, मात्र आम्ही नमाज पडल्यावर तक्रारी करतात. अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य, विधानामुळे राजकीय वादंगण निर्माण होण्याची शक्यता. अबू आझमींनी वारीमध्ये येऊन बघावं, वारीकडे बोट केलं तर तोडण्यात येईल. शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराजांची प्रतिक्रिया. मुस्लिम बांधव कधीही हिंदू कार्यक्रमाला विरोध करत नाही. 1-4 फुटाचा माणूस दररोज मुस्लिमांवर बोलतो. अबू आझमींची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. वारीच्या वेळेला अबू आझमींनी केलेलं वक्तव्य म्हणजे गालबोट लावण्याचा कट, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. अमोल मिटकरींचा अबू आझमींवर आरोप. अबू आझमी आमच्या धर्मावर टीका करत असतील तर आम्ही सहन करणार नाही. विजय चौधरींचा अबू आझमींना इशारा. नमाज आणि पालखीचा फरक समजण्यासाठी आझमींनी एकदा वारीमध्ये जावं. पालखीनंतर एकत्र येऊन देशविरोधाची षडयंत्र केली जात नाहीत. आनंद दवे यांची प्रतिक्रिया. काही जणांकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम. कबरींवरून होणाऱ्या वादावरील प्रश्नावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. तर कबरींवर प्रेम असणाऱ्यांनी गड किल्ल्यांची काळजी करू नये, पडळकरांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आंबेडकरी समाजाचा मोर्चा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा काढला जाणार. माझ्या विरोधात मोर्चा काढता मग गरिबांसाठी कधी मोर्चा काढला का? इम्तियाज जलील यांचा मोर्चेकरांना सवाल. भास्कर जाधवांच्या राजकारणामधल्या निवृत्तीच्या संकेतानंतर नाराजीच्या चर्चा सुरू. भास्कर जाधवांनी भावना व्यक्त केल्या. ठाकरे दखल घेतील, राऊतांची प्रतिक्रिया. वर्धापन दिनी मोजक्याच लोकांचं भाषण, त्यात भास्कर जाधवही होते, असंही वक्तव्य. राऊत वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात, पण भाषण करायला मिळायलाच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात गेली नाही. जी हुजूर करत मी कुणामागे फिरत बसत नाही, भास्कर जाधवांचं वक्तव्य. राजकारणातील काम थांबावं इतकं भास्कर जाधवांचं वय नाही. राजकारणामध्ये चढउतार होत असतात. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. इतकंच सांगेन, राजकारणामधून निवृत्त होऊ नका. मंत्री छगन भुजबळांचा भास्कर जाधव यांना सल्ला. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. जे बोलायचं ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर संदीप देशपांडेंचा निशाणा. संदीप देशपांडे यांनी सकारात्मक राहायला हवं. मराठी माणसाची एकजूट होत असेल तर साथ द्या, संयम ठेवा. संदीप देशपांडेंना साईनाथ दुर्गेंचा सबुरीचा सल्ला. संदीप देशपांडे राजकारणामध्ये नवीन, संयम महत्वाचा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊच निर्णय घेतील, संजय राऊतांचं विधान. निवडणुका आल्यावर किंवा पद हवं असेल तर तटकरेंना भय्यू महाराज आठवायचे. भय्यू महाराजांच्या माध्यमातून तटकरेंनी अनेक अघोरी प्रकार केलेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा आरोप. माझ्याकडे कॅसेट आहे, तटकरेंचा खरा चेहरा समोर आणणार, असाही इशारा. राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजेचा वापर होत असेल तर मंत्र्यानं काही केल्यास इतकं गांभीर्यानं बघण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा टोला. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी विक्रमी 88.50% मतदान. मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानं निकालाचा सस्पेन्स सुद्धा वाढला. 24 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार. 1947 नंतर देशामध्ये इंदिरा गांधीच कर्तृत्ववान पंतप्रधान. इंदिरा गांधींनी देशामध्ये अनेक बदल घडवले, शरद पवारांचं वक्तव्य. कर्जमाफीसाठी योग्य वेळ कधी येणार हे पांडुरंगालाच माहिती. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांसह सुप्रिया सुळेंचा निशाणा. सेना भवन आणि मातोश्री परिसरामध्ये नितेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार बॅनरबाजी. बॅनरवर नितेश राणेंचा वस्ताद आणि हिंदू गब्बर असा उल्लेख. नितेश राणेंच्या हिंदू गब्बर बॅनरवरून ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांची टीका. नितेश राणे गब्बर नसून वळवळणारे रब्बर असा घणाघात. त्यांना मातोश्री आणि ठाकरेंची गरज होती आणि राहणार, असंही वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी. पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार, जय मा कामाख्या देवी बॅनरवर आशय. ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेने लावले उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर. कमॉन किल मी ऐवजी कमॉन सेव्ह मी अशा आशयाचे बॅनर. सेव्ह मी म्हणाला असता तर शिंदे मदतीला आले असते, असा बॅनरवर आशय. आदित्य तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून कामाची पोचपावती. कुत्रे भुंकतात, हत्ती जोशानं चालतो. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आनंद परांजपेंची शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका. मी मुख्यमंत्री असताना महिलांना समान संधी देण्याबद्दल निर्णय घेतला. कर्तृत्व फक्त पुरुषांकडे असतं हे मी कधी मानलं नाही. संधी मिळाली तर महिला देखील कर्तृत्व दाखवतात, शरद पवारांचं वक्तव्य.
पुतण्यानं घरी बसा म्हटलं पण तरी पवार घरी बसत नाहीत. संपूर्ण भारत आपलं घर आहे असं पवार मानतात. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचं वक्तव्य. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि अनेक गटप्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. केडीएमसीवर मोर्चा काढल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर आरोप करत संजय लाखे पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. संजय लाखे पाटलांकडून शिवसेना सचिव पदाचा आणि पक्षाचा राजीनामा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. माजी नगरसेविका आकांक्षा शेटे, ईश्वर तायडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना विपश्यनेची गरज आहे. राज आणि उद्धव ठाकरे विपश्यनेवरून आल्यावर हिंदी स्वीकारतील. हिंदी शिकण्यापासून कुणी अडवू शकत नाही. गुणरत्न सदावर्तेंचा दावा. तेजस्वी घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर घेतली ठाकरेंची भेट. कुंभमेळा मंत्री म्हणूनच काम करतोय. शॅडो पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. आता तुम्हीच मुख्यमंत्र्यांना सांगा, पालकमंत्री लवकर जाहीर करा. पत्रकारांच्या प्रश्नावर असंही मिश्किल वक्तव्य. आमदार विक्रम काळे यांच्या पीएकडून सरपंच पतीची फसवणूक. बीडमधील सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांची 6,70,000ची फसवणूक. नांदेडमधील पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पवार गटाचे देगलूर तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीमध्ये उद्योजकांची बैठक. नरडाणा बाभळे इथल्या उद्योजकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडून भूमिका स्पष्ट. नंदुरबार जिल्ह्यामधील सातपुड्याच्या दुर्गम भागामधील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नव्या इमारती मिळाव्यात. आमदार आमशा पाडवी यांची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गट आणि गण रचनेसाठी संगणकीकृत नकाशाचा वापर होणार. त्यामुळे गावांचं विभाजन टळणार. नंदुरबार जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2,58,000 घरकुल मंजूर. आमदार विजयकुमार गावित यांची माहिती. संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरमध्ये विसावली. लोणी काळभोरमधील विठ्ठल मंदिरामध्ये विठकोबांच्या पालखीचा मुक्काम. पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवे घाटातून सासवडकडे प्रस्थान. पालखी प्रस्थानाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. बीडच्या अंबाजोगाईमध्ये 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. नेवासा इथल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे निघाली. नगर तालुक्यामध्ये पालखी दाखल. 40 दिंड्यांसह 20,000 वारकऱ्यांचा सहभाग. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण. 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण करणाऱ्या भाविकांचा मंदिर समितीकडून सत्कार. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीचा रिंगण सोहळा रंगला. पालखीमधील हजारो वारकऱ्यांवर जेसीबीमधून फुलांचा वर्षाव. रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. आषाढी यात्रेमध्ये पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये तब्बल 10 दिवस मांस विक्रीला बंदी. आषाढी यात्रेच्या आधी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस पंढरपूर शहर आणि पालखी मार्गावर मांस विक्री बंदी असणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा निर्णय. उजनी धरणातून सोडलेलं पाणी पंढरपूरमध्ये दाखल. चंद्रभागेच्या पात्रामध्ये 1 लाईफ गार्ड बोट आणि 10 प्रशिक्षित स्विमर तैनात. 14 एप्रिल रोजी पंढरपूरहून सुरू झालेली ग्लोबल वारी यूकेमध्ये दाखल. नेपाळ, चीन, रूस, बल्गेरिया आणि फ्रान्स अशा 21 देशांच्या सीमा ओलांडून वारीची लंडनच्या टॉवर ब्रिज इथे सांगता. 7 समुद्रपार टाळ मृदंगाच्या आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये पादुकांचं स्वागत. आंबोलीमधील मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे काही वेळ घाटामध्ये वाहतूक कोंडी. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. रत्नागिरीमधल्या प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू. भीमाशंकर जवळच्या कोंढवळ धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीमध्ये सर्वत्र हिरवळ. जळगावच्या शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. 50 मीटरनं दरवाजे उघडले. शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा.
बीडच्या आष्टीमध्ये पावसाची दडी, बळीराजाच्या आभाळाकडे डोळे. आष्टीमध्ये सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यानं पेरणी पूर्ण, मात्र आता पावसाची प्रतीक्षा. चंद्रपूरमध्ये पाऊस लांबल्यानं केवळ 49,000 हेक्टरवर पेरण्या. मृग नक्षत्रामध्ये पाऊस लांबल्यानं पेरण्या खोळंबल्या. जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. नंदुरबारच्या किरकोळ बाजारपेठेमध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीची आवक. कैरी खरेदी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी. मे आणि जून महिन्यामधील पावसामुळे धुळे जिल्ह्यामध्ये महावितरणला 50 लाख रुपयांचं नुकसान. अधीक्षक अभियंता नीरज वैरागडे यांची माहिती. सेल्फी काढण्याच्या नादामध्ये पाय घसरला. कोल्हापूरमधील राऊतवाडी धबधब्यामध्ये वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला. इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवलं. तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदसेली घाटाची दयनीय अवस्था. घाटामध्ये दरड कोसळण्याची भीती. पालघरच्या विरारमध्ये खवळलेल्या समुद्रामध्ये पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर. भारतीच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना जीवरक्षकांनी बाहेर काढलं. राजकोट किल्ला कालपासून पर्यटकांसाठी बंद. चौथऱ्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय. शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकताच चौथरा खचला होता. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेनचं आजपासून आरक्षण सुरू होणार. यंदा गणरायाचं आगमन 27 ऑगस्टला. पालघरच्या शिरगाव चौपाटीवर गैरसोय होत असल्यानं पर्यटकांमध्ये नाराजी. चौपाटी नजीक शौचालय आणि चेंजिंग रूम नसल्यामुळे महिला पर्यटकांची गैरसोय. घोडबंदर रस्ता 22 जून ते 14 जुलै दरम्यान रात्री बंद राहणार. मुंबई मेट्रो 4 साठी 2 वाहिन्यांवर तुळई बसवण्याचं काम होणार. त्यामुळे रात्रीच्या वेळेला वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. बदलापुरात सिग्नल यंत्रणेचं काम अंतिम टप्प्यात. पालिका मुख्याधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेतला. सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानंतर बदलापुरातील वाहतूक कोंडीला आळा बसणार. उल्हास नदीपात्रामध्ये अवैधरित्या भराव टाकल्याप्रकरणी सत्संग विहारला महसूल विभागाचा दणका. फौजदारी गुन्हा दाखल करत सत्संग विहारला 10 कोटी 16 लाखांचा दंड. बदलापुरात अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक. चौकशीमध्ये सोनसाखळी आणि बाईक चोरीचे 4 गुन्हे उघड. 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत आरोपीकडून व्हिडिओ शूट. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वच्या मेघवाडी परिसरामधील धक्कादायक घटना. पोलिसांकडून 24 वर्षीय तरुणाला आणि त्याच्या 21 वर्षीय मैत्रिणीला अटक. भाईंदरमध्ये शिक्षकाकडून 2024 पासून 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. भाईंदर पूर्वेच्या खासगी क्लासमधली घटना. नराधम शिक्षकाला पोलिसांकडून अटक. पुण्याच्या मावळमध्ये एका परप्रांतीय कामगाराची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ व्हायरल. उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरातून पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. मुलाच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे जन्मदात्या पित्याकडूनच मुलाची निर्घुणपणे हत्या. जळगावच्या कसबा पिंपरीमधली घटना. फतेपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मृताचे वडील, भाऊ आणि काकांना अटक. मिरजमध्ये वाढदिवसाच्या बॅनरखाली गाठोडा ठेवत जादूटोणा केल्याचा नागरिकांचा आरोप. बॅनरखाली पहिल्या दिवशी हिरवं, दुसऱ्या दिवशी लाल गाठोडा आढळलं. कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नागरिकांना आवाहन. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाऱ्यामुळे होर्डिंग पडलं. होर्डिंग रस्त्यावर अचानक पडल्यानं दुचाकीवरील 1 जण जखमी. वाहतूक पोलिसांनी होर्डिंग हटवल्याची माहिती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये हिंदू विरोधी षडयंत्र रचलं गेलं. दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकातून लेखक विक्रम भावे यांचा आरोप. जळगावमध्ये वैश्यवाणी युवा फाउंडेशनतर्फे गुणगौरव सोहळ्याचं आयोजन. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते 90 गुणवंतांचा सन्मान तर 4 मान्यवरांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव. अंबरनाथच्या खुंटवलीमध्ये शिवसेनेकडून शालेय साहित्याचं वाटप. गरजूंपर्यंत शालेय साहित्य पोहोचवण्याचा उद्देश. माजी नगराध्यक्षा मनीषा वाळीकर यांची माहिती. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी 247 मृतकांची ओळख पटली. 232 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधील आरोपींना मदत करणाऱ्या दोघांना एनआयएकडून अटक. दहशतवाद्यांना जेवण आणि राहण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांवर कारवाई. परवेज अहमद आणि बशीर अहमद अशी अटकेतील दोघांची नावं. सिंधू जल करारावरील स्थगिती उठवली नाही तर पुन्हा युद्ध करू. पाकिस्तान युद्धाद्वारे सर्व 6 नद्या ताब्यात घेईल. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री भुट्टो यांची पोकळ धमकी.